बाबासाहेब आंबेडकर के, महात्मा ज्योतिबा फुले के, अहिल्यादेवी होळकर के, अण्णाभाऊ साठे के, फुलेभाई मौलाना आझाद की. धन्यवाद. या ग्राउंडचं मैदान भरण्याचा इतिहास या आमच्या कार्यकर्त्यांना केला म्हणून बच्चू कडूचा तुम्हाला मानाचा. इथे बच्चू कडूच्या प्रचाराला नेता आणायला लागत नाही. नेता आणलाय कोणीच परिवर्तन होत नाही. पण हा जेव्हा सगळ्या लाटा आम्ही पाहिजे परत केल्याशिवाय राहणार नाही. कार्यकर्ता तुमच्या येण्याला मित्र आम्ही पाहिजे बाजू पलटली आणि बाजू पलटली तर काय झालं माहित आहे. जेनं मायासाठी खड्डा फुटला होता ते दोघं जण एवढ्या खड्ड्यात जाऊन पडले का आता फिल्डर काढून आपल्याला बाहेर काढवून आलं. आणि आम्ही भाजपची तिकीट मॅनेज करून काँग्रेसला काढतो. आता त्याला माहीत पडलं काँग्रेस खड्ड्यात गेली तर काढू कोणाले. व्यवस्था अशी करून ठेवली कि तुम आप हमारे नजदीक भी नहीं आ सकते. तुम दोनों में तय करना है कि दूसरा तीसरा नंबर किसका लेना है. आपको तय करना है. हम तो एक नंबर में कभी से आ गए और कभी से उसका बाहर भी कर गए. 1+ हो गया. 1+. सुरुवातीला असं सांगितलं बस यावं काही जमत नाही म्हणे गळ्याचं. आता काही जमत नाही म्हणे गळ्याचं. आता पुढचं पाहिलं तर म्हणजे आता आपलं काही जमत नाही म्हणते घरी आहो. मित्र मी या कार्यकर्त्याला तुम्हाला मानाचा मुद्दा आठवण करतो. हा बच्चू कडू गेल्या 15 दिवसापासून मतदारसंघात नाही. गाव खेड्यात फिरला नाही. पण माझा लहान मोठा कार्यकर्ता मित्र बच्चू कडू नाही आहे. आता ताकदीनं फिरायला फोन करायला बच्चू हो काही नसेल तर परवा तुम्ही तिथे लढा महाराष्ट्रासाठी. हा कार्यकर्ता अचलपूर जिंकून दिल्याशिवाय तुम्ही जिंकले मित्र आमच्या अचलपुराला. तुम्हाला मानाचे उपकार कमीच आहे. अरे कोणी आम्ही पाहिजे हिंदू आला, मुसलमान आला, बौद्ध आला, हिंदी भाषिक आला, मराठी भाषिक आला, अख्खा हिंदुस्थान आला रे. बच्चू कडूला निवडून द्याले अख्खा हिंदुस्थान झाला. येताना पाहत होतो एक जोडी उभी होती. एकाच्या डोक्यात भगवी टोपी होती, दुसऱ्याच्या डोक्यात मुस्लिम टोपी होती आणि तिथून बॅग टाकत होती निळ्या रंगाची. म्हणजे ये है का, ये है हमारा हिंदुस्तान, ये हमारा हिंदुस्तान. बटने और चटने की बात नहीं, जोड़ने की बात करेंगे. पूरा हिंदुस्तान हम किसानों के मजदूर से लड़ाएंगे. मित्रों इडा पिडा जाऊ दे, बरीच राज्य येऊ दे. आमचे विजय भाऊ मोठे बंधू म्हणायचे, आमचे शरदृष्टी म्हणायचे पिढा गेली नाही, बरीच राज्य काही आलं नाही. 75 वर्ष झाले मित्र. 75 वर्ष गरिबाची दशा बदलू शकले नाही. गरिबाची शाळेचं चांगलं धोरण सरकार देऊ शकलं नाही. आरोग्य व्यवस्थेचे 3 तेरा करून टाकलंय आणि सोयाबीनच्या भावात 2000चा काटा मारला आणि कापसाचे भाव विकावं लागतं. हेच कार्य तुमचं खरं अडचण सरकार, हेच सरकार होतं. काँग्रेस काय भाजप काय एकाच माळ्याचे 2 महिने आले. एकाच माळ्याचे. इथं छोटा व्यापारी मेला, शेतकरी मेला, मजूर मेला. इमानदारीनं जगला तो खड्ड्यात गेला आणि बेमानीनं जगला तो खरा जगला. वार ईश्वर करणार. बच्चू यहाँ से दक्षिण से जाएगा तो अकेला मिल जाएगा, 10 को लेके जाएगा और सरकार हमारी. हम सरकार को बनाएंगे. इथं अपंगाचा पगार 6,000 झालेला असेल,
घरकुल 1.25 लाखाचं नाही मूर्ख हो. काँग्रेस और भाजप वालो 5 लाख का 5 लाख. अरे तुमचा खंडा 6 लाखाचा होते, आमचं घर 1.25 लाखाचं होते. हा विचारधारा बच्ची कडू महाराष्ट्रात हिंदू मुसलमानाची लढाई नाही, जाती पातीची लढाई नाही, ती लढाई खऱ्या अर्थानं हक्काची आहे. काम करणाऱ्या कष्ट करायची लढाई आहे. आणि त्या लढाईत तुम्ही गेल्या 20 वर्षापासून सांगितलं आजाद मध्ये मित्र आपण लक्षात घ्या. 10 मिनिटं राहिले. मित्र लक्षात घ्या, ही निवडणूक यावेळेस पाहिजे तेवढी सोपी नव्हती. कारण आम्ही पाहिजे सगळे काही व्यवरचना लढल्या जात होत्या, करत केल्या जात होत्या, त्या मुंबई स्तरावरून मोठ्या नेत्याकडून होत होत्या. आज आम्ही पाहिजे जे काही प्रयत्न होत आहे, काही करा पण बच्चू कडूले पाळा, अशी जे काही मनसुबे काही मोठ्या पक्षानं मांडले होते, त्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी एकत्र होऊन एक सगळी रचना रचली होती. 2 मोठे पक्ष एकत्र होऊन कामाला लागले होते. ऍडजस्टमेंट झाली होती. काही झालं चालेल पण बच्चू कडू पडला पाहिजे. मी गेलो होतो, म्हटलं यावेळेस गेम लावते का काय नाही. आणि मग अशा वेळेस कार्यकर्त्याच्या मिटिंगा घेतल्या. विचारत गेलो, कार्यभाव कसा आहे गाव तुझं? 2-3 लोक एकत्र होऊन आले. 2 पार्टीचे 2-3 पार्टीचे. मग आपलं जमन नाही का? वावा जमन कोण नाही. आणि हा सगळा गोंधळ चालू असताना जसा अर्ज भरला आणि कार्यकर्ता या सगळ्या मोहिमेत सहभागी झाला, चित्र बदललं. कार्यकर्त्याचा स्पर्श माझ्या अर्जाने झाला आणि चित्र बदलून टाकलं. तुमच्या येण्यानं जाण्यानं हे चित्र बदललं. आणि आता असं बदललं, कार्यकर्त्याला आता विचार कार्यकर्ता बच्चू तुमचं घर अशी 20,000 लीड आराम से भेटन बड़े बच्चों हो. कुछ भी हो जाए लेकिन पीछे नहीं, आगे बढ़ने वाला प्रवास है. मित्र, प्रत्येक वेळेला आपलं मतदान वाढत चाललेलं आहे. प्रहारनं प्रत्येक वेळेला आणि नवीन कार्यकर्ते आले. काय आम्ही पाहतो, नशिबान आहे तुम्ही आम्ही काय या एका महिन्यामध्ये सगळ्या पार्टीतले 2,000 कार्यकर्ते प्रहारमध्ये आले. 2,000च्या वर असतील. नवे जुने अशी चांगले घातली. आणि पाहता पाहता आजची सभा रेकॉर्ड ब्रेक केली. आम्ही पाहिजे सकाळी 10 वाजतापासून निघाला कार्यकर्ता तुमच्यावर हजर आला. तुमचे मानव तेवढे उपकार कमी आले, कसे फेडा याची कधी कधी चिंता होती. एवढे कष्ट आपण करता की गाडी बसता बसता विचार करत होतो का माझे कष्ट काही कमी पडते का? हा कार्यकर्ता 6 भूक विसरून तसं म्हणून कशा पद्धतीने मित्र माझ्यासारखा नशिबात माणूस हिंदुस्थानात अरे जात नाही, पास नाही, धर्म नाही, पक्ष नाही, पैसा नाही, आणि तरी सुद्धा मित्र हो तुम्ही एवढ्या ताकदीनं येता. तलाव तर तेवढा हजर असतो. मोर्चा करू दे, रक्तदान करू दे, सेवा करू दे, काही करू दे, तुमची तयारी मात्र ना करू. तुमच्या शोधात बच्चू ऐकला नाही. बच्चू कला माय मनाचा मुद्रा आहे, मनाचा मुद्रा.
ही आमची माती आहे, लक्षात घ्या. आम्ही रक्तानं पिंजलेली आहे. या प्रहारच्या कार्यकर्त्यांची सगळी तरुणाई याच्यात गेली आहे. हो, टाकला दुपट्टा का मारली काढली नाही, टाकला दुपट्टा का मारली काढली नाही. आयुष्य गेल्यावर कार्यकर्त्यांची ह्या मैदानात फुटायला कोणी चालणार नाही. या मातीकडे, तिथल्या जनतेकडे, लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी उभी आहे. 15 दिवस झाली मला सारखं फिलिंग होत आहे. मला अनेक मेसेज येत आहेत की काही लाडक्या बहिणींचा मोठा परिणाम होईल. तिथल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या आधार कार्ड या लाडक्या भावानंच काढून दिलेले आहे. नेहमी लक्षात घ्या. लाडकी बहीण सगळी योजना होईल, पण तरी सुद्धा प्रहारच्या कार्यकर्त्यांना तिचा लाडका भाऊ म्हणून विधानसभेत पाठवेल हा स्त्री शक्तीवर विश्वास ठेवा. इकडचे पांढऱ्या कपड्यात बसलेली तरी डांगडोळ होती. राष्ट्रसंतांनी सांगितलंय, घरचा पुरुष होय चिंता तो, तेव्हा घरची लक्ष्मी चांगली दिसतात. त्या कुठे जाणार आहे? बोला, आपल्या बहिणींवर शंका घेण्याचं मुळीच कारण नाही. त्या त्यांच्या बच्चूकडून पुन्हा एका भाऊ म्हणून निवडून पाठवणार आहे. 5 नंबरचे बटन आहे, 5वी वेळ आहे आणि पुन्हा एकदा या भारतीय लोकशाहीमध्ये आपण अत्यंत